नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। एक गाव एक गणपती असलेले कराडी समाजाचे जुई गाव जपत आहेत गावचा एकोपा। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त मेढ रोवली आणि यामध्ये धार्मिकतेपेक्षा सामाजिक व राजकीय जागृतीचे उद्दिष्ट होते। महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला पुणे येथे सुरुवात झाली। 1893 सालच्या आधीही गणेश चतुर्थी साजरी केली जायची, मात्र हा सण कुटुंब स्तरावर साजरा केला जायचा आणि फक्त हा सण एक दिवसाचा असायचा। कालांतराने सणांमध्ये बदल होत गेले आणि सध्या तर हा सण मोठ्या उत्साहात तब्बल 10 दिवस साजरा केला जातो। गणेशोत्सव सामूहिक स्तरावर साजरा करण्याची प्रथा लोकमान्य टिळकांनी रुजवली। दरम्यान आज आपण पाहतो जो गणेशोत्सव त्याची लोकमान्य टिळकांना कदाचित कल्पनाही नसावी, कारण काळानुसार गणेशोत्सवात बदल झाला आहे। यामध्ये राजकारणाने प्रवेश केला आहे। त्यातूनच सार्वजनिक मंडळांमध्ये वैचारिक तात्विक वाद निर्माण होऊ लागले आहेत। गणेशोत्सवात धार्मिकतेपेक्षा दिखावा आणि चढाओढीची स्पर्धा निर्माण झाली आहे। असाच हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा पायंडा पनवेल तालुक्यातील जुईकामोठे या गावांनी उचलला आहे। गाव तिथे तंटा असणारच, परंतु पनवेल तालुक्यातील हे जुईकामोठे गाव म्हणजे त्याकाळी वादग्रस्त गाव असे समीकरण रूढ झाले होते। सन 1960 मध्ये गावात भरपूर वाद झाले होते। पूर्वी गावचा कारभार हा गावच्या पंचांकडून चालवला जायचा आणि त्याकाळचे जुई गावातील पंच लक्ष्मण चिमणे, नामदेव चिमणे, टेलर, शंकर चिमणे, बाळाराम भगत, शंकर भगत, वाळकुस सुरते व दत्तू म्हात्रे व इतर गावातील मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा कारभार चालत असे। परंतु 1960 सालच्या गावातील भांडणातील वाद शिगेला पोहोचले आणि त्यातून शंकर चिमणे यांना 14 वर्षाची सजा देखील झाली होती। 14 वर्षाचा हा पोलीस कोठडीतील वनवास भोगून आल्यानंतर त्यावेळी शंकर चिमणे हे कारावासात असताना त्यांनी लोकमान्य टिळकांची सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल ऐकले होते। वैयक्तिकरित्या घरोघरी गणपती आणण्यापेक्षा समाज एकसंघ बांधण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता। हाच गणेशोत्सव आपला गावातील एकोपा वाढण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्याविषयी जेलमधून बाहेर आल्यावर त्यांनी गावच्या पंच कमिटीवर हा विषय मांडला आणि त्यावेळी पंच कमिटी जो निर्णय देणार तो अगदी सर्वांना मान्य करावा लागत असे। त्यावेळी गावातील गणपती हे प्रत्येक कुटुंबाच्या घरी असायचे। उदाहरणार्थ चिमणे, भगत, म्हात्रे, सुरते अशा कुटुंबात गणपती उत्सव साजरा केला जात असे। परंतु लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव समाज एकत्र बांधण्यासाठी, गावातील वादविवाद संपुष्टात येण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव हा उत्तम पर्याय आहे हे ओळखून जुईकामोठे गावात पंच कमिटीने निर्णय घेऊन एक गाव एक गणपती मांडण्याचा त्यांनी विचार केला आणि मग सन 1965 साली प्रथम श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आणि एक गाव एक गणपती ही संकल्पना रूढ झाली। यामागचे कारण आपल्या गावची ऐक्याची ही प्रथा इतर गावातही राबवली जाईल। येणाऱ्या तरुण पिढीला एक आदर्श व प्रेरणादायी निर्णय त्यावेळी घेण्यात आला आणि आज सर्व तरुण पिढी आपल्या वडीलधाऱ्या मंडळीचा हा आदर्श, ही परंपरा घेऊन गाव आता पुढे जात आहे। सन 1965 पासून एक गाव एक गणपती ही परंपरा कराडी समाजाचे जुईकामोठे गाव 5 दिवस हा उत्सव एक दिलाने एकत्र येऊन गावच्या सासूरवाशिणी माहेरवाशिणी साजरा करत आहेत। या 5 दिवसात महिला मंडळ, गावच्या मुली, लेकी, बाळी रात्री पारंपरिक फेऱ्यांची गाणी घेतात। तसेच प्रत्येक हौशी व्यक्तीला आपली कला सादर करण्याचा इथे व्यासपीठ मिळत आहे। इतकेच नाही तर जसं गावचा गणपती एक तशी गावची गौर देखील एक असते। गौरीचे आव्हान त्यावेळी गौरीच्या अगोदरच्या दिवशी प्रत्येक कुटुंबात गौरीची पात्रे आणण्याकरता प्रत्येक घरातील सासूरवाशीण गौरीची पात्रे आणण्यासाठी ही सासूरवाशीण सोबत माहेरवाशीण आनंदाने रानावनात जाऊन गौरीची पात्री, ढोलकी, टाळ, मृदुंगाच्या गजरात थाटामाटात घेऊन येते आणि या गौरीला प्रत्येक घरची ही ती माहेरवाशीण म्हणून तिला हा सन्मान दिला जातो, तिचे स्वागत होते। गणपतीच्या आगमनानंतरचे हे 5 दिवस गावातील कुणीही तुझं माझं असा भेदभाव न करता आपल्या घरातीलच हा सोहळा आहे असे समजून गावातील आबालवृद्ध ते लहान मुले हे 5 दिवस एकत्र येऊन बाप्पाची पूजा अर्चा, आरती, गोडधोड नैवेद्य अर्पण करून बाप्पाच्या चरणी लीन होऊन आपल्या गावाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी, प्रत्येकाला उत्तम आरोग्य, आपापसात बंधुभाव, प्रेम वृद्धिगत होण्यासाठी बाप्पाकडे आशीर्वाद मागतात। जेवढ्या उत्साहाने आनंदाने बाप्पाचे स्वागत केले जाते तेवढ्याच उत्साहाने आणि भावुक होऊन बाप्पाचे विसर्जनही केले जाते। बाप्पाला पुन्हा लवकर येण्यासाठी विनवणी केली जाते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भुईर, जुईकामोठे, पनवेल।